नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नेत्रा धर्माधिकारी म्हणत असते या सार्थक राज्याध्यक्ष यांनी आरोप केलेला आहे आणि त्या आरोपाखाली त्यांना जबरदस्त अशी शिक्षा करण्यात यावी, त्यांना कोर्टाने वेळ वाया घालवण्यासाठी शिक्षा करण्यात यावी। त्याच वेळेला आता आनंदी ही नेत्राकडे बघतच राहते आणि दॅट्स ऑल माय लॉर्ड असं म्हणून नेत्रा तिकडून निघून जात असते। तितक्यातच आनंदी म्हणते की 1 मिनिट धर्माधिकारी मॅडम, मला काही बोलायचं आहे। हे ऐकल्यावर आता तिथे रेश्मा बसलेली असते आणि ती चिडते। नेत्राला आनंदी आता म्हणते की तुम्ही मला म्हणताय की मला काही प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत किंवा सार्थकच्या प्रेमाबद्दल विचारले तर मला काहीही सांगता येत नाही, माझ्या चेहऱ्यावर घाम येतो। याचा अर्थ असा नाही आहे मॅडम की माझं सार्थक सरांवर प्रेम नाही आहे, माझं सार्थक सरांवर खूप प्रेम आहे। पण तुम्ही जेव्हा अंशुमनबद्दल विचाराल तर मला सांगताना भीती वाटेल, कारण त्या व्यक्तीने माझा इतका छळछळ केला आहे की त्याच्याबद्दल साधा विचारही डोक्यात आला की माझ्या मनामध्ये भीतीच येते आणि आनंद कधीच येत नाही। आनंद केव्हाच आलेला नाही। अंशुमनशी लग्न झाल्यापासून माझ्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं सुख नाही किंवा कुठल्याही प्रकारचं समाधान देखील नाही। पण त्याउलट जेव्हा माझं सार्थक सरांशी लग्न झालं, जेव्हा सार्थक राज्याध्यक्ष ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, तेव्हापासून माझ्या आयुष्यात फक्त सुख आणि समाधानच आहे। सरांनी प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचाच प्रयत्न केला, पण त्या अंशुमनने तसं काहीच नाही केलं। प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात भीतीच राहिली, माझा मारझोड व्हायची, माझी छळ व्हायची। म्हणूनच कुठल्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं नाव घेतल्यावरती आनंद होईल किंवा समाधान वाटेल, उलट सार्थक सरांचं आहे। सार्थक सरांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, अगदी जीवापाड। मला कधीही कसलाही त्रास होऊ दिला नाही, कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत ते। मग अशा व्यक्तीच्या प्रेमाबद्दल मी काय बोलणार? प्रत्येक वेळेला त्यांनी माझ्याबरोबर योग्य तोच न्याय केलेला आहे आणि मला प्रत्येक वेळेला जपलंय, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे। म्हणूनच सार्थक सरांच्या प्रेमाच्या लायक मी नाही असं मला वाटतं। प्रत्येक वेळेला सार्थक सर हे माझ्यावर प्रेम करत आलेत, पण मी मात्र त्यांच्या प्रेमाच्या लायकच नाही आहे असं म्हटल्यावर सार्थक आता तिच्याकडे बघतच राहतो आणि रेश्माला देखील तिच्याकडे बघून चीड येत असते। हे आनंदी म्हणते की माझ्या आयुष्यात येण्यामुळे सार्थक सरांच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स आलेत असं मला वाटतंय। तेव्हा सार्थक हा तिच्याकडे बघतच राहतो। आनंदी म्हणते की 1 मिनिट, मला आणखी काहीतरी बोलायचं आहे। तुम्ही म्हणताय की मला माझ्या नवऱ्याच्या शरीरावरच्या खुणा आठवतात। हो, आठवतं मला ते सगळं, कारण तो नवरा होता माझा। काही झालं तरी 4 वर्ष मी बसा त्याच्यासोबत संसार करण्याचा प्रयत्न केला, पण नाही, ते शक्य झालं नाही। आणि तुम्ही मला म्हणताय की तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं सगळं काही आठवतं। हो, आठवतंय मला, कारण ज्या वेळेला मी झोपायचो तेव्हा तो माझ्याकडे पाठ करून झोपायचा। याचाच अर्थ धर्माधिकारी मॅडम, जेव्हा जेव्हा तो यायचा तेव्हा तेव्हा तो माझ्याकडे पाठ करून झोपायचा। दारू पिलेल्या नशेत असायचा, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळंच असायचं। आणि ज्या वेळेला तो झोपायचा तेव्हा त्याची बायको कुठेतरी एकट्या ठिकाणी कोपऱ्यात बसून राहायची आणि तिचं लक्ष असायचं त्याच्याजवळ। पण काय करणार, त्यावेळेला तो पाठ करून झोपलेला असायचा, मग मी काय करणार? माझ्या डोळ्यावर ती खून दिसायचीच ना, तो लाल रंगाचा डाग हा माझ्यासमोर येणारच होता। म्हणूनच ती खून मला प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यांसमोर दिसायची। आता मला एक गोष्ट नक्की सांगा तुम्ही, की जर एखाद्या बायकोला तिच्या पुरुषाच्या म्हणजेच नवऱ्याच्या पाठीवरील ती डाग अशा प्रकारे दिसणं, याचा अर्थ वेगळा काय असू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याची काही वेगळी गरज आहे का? मला वाटत नाही की तुम्हाला हे सगळं मला वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करावं लागेल। जेव्हा बायको अशी हताश असते त्याच वेळेला तिला त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतच असतात। मग धर्माधिकारी मॅडम, याचा अर्थ असा नाही ना की कोर्टात मला तेही एक्सप्लेन करावं लागेल की कशा प्रकारे ते काही होत नव्हतं किंवा घडत नव्हतं? तेव्हा आता नेत्रा ही आनंदीकडे बघतच राहते, काय बोलावं हे तिला काही सुचत नाही। नेत्रा म्हणते की माझ्या नवऱ्यावर प्रेम होतंच, पण त्याची अवस्था काही वेगळी होती, त्याला मी आता काही करू शकत नाही। पण मला त्याच्यावरून जर तुम्ही जज कराल तर ते अत्यंत चुकीचं आहे। आमचं नातं कशा प्रकारचं होतं याच्यावरून जर तुम्ही मला जज कराल तर ते खूप चुकीचं ठरेल ना, असं म्हटल्यावर आता आनंदी ही तिच्याकडे बघतच राहते। नंतर स्वतःचे डोळे सुद्धा पुसायला लागते, कारण आनंदीच्या त्या वक्तव्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेले असतं। आता जज साहेब म्हणतात, आता अंशुमन मर्डर केसमध्ये जसं प्रकारे आनंदी मॅडमने सांगितलं त्याचप्रमाणे आता तपास होणार आहे। मी आता पोलिसांना आदेश देत आहे की शवगृहामध्ये जी बॉडी आहे तिची तपासणी करण्यात यावी। मग आता कोर्ट 1 तासानंतर पुन्हा भरणार असतं। रेश्मा बाहेर येऊन नेत्राला म्हणते की मावशी, आता काय होणार आहे? जर आनंदी सांगते तसं काही असेल तर? नेत्रा विचार करते की नाही, मला वाटत नाही ती काहीतरी पुरावा आणेल।
त्याला पुरावा लागेल, तिच्या बोलण्याने काही होणार नाही. तर इथे जोशी वकील म्हणत असतात की आनंदी, तुम्ही हे सांगितलंय कोर्टामध्ये की डाग आहे, पण एवढ्याने काही ती नेत्रा धर्माधिकारी शांत बसणार नाही. ती आणखी काहीतरी पुरावे मागेल. म्हणूनच तुमच्याकडे असा काही पुरावा आहे का, जेणेकरून सिद्ध होईल की तो अंशुमन आहे, त्याच्या पाठीवर लाल रंगाचा डाग. तेव्हा मग आनंदी म्हणते की हो सर, असा पुरावा आहे. एक मिनिट, मी माझ्या अण्णांना फोन करते, ते पुरावा घेऊन येतीलच. आनंदी आता अण्णांना फोन लावते. अण्णा म्हणतात की आनंदी बाळा बोल. तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा शांतपणे ऐका, मी काय सांगते. आता आनंदी काही पेपर्स घेऊन यायला अण्णांना कोर्टामध्ये हजर राहायला सांगते. तर हे सगळं बोलणं केदारने ऐकलेलं असतं आणि केदार आता सगळं ऐकून घेतो. अण्णा म्हणतात की बाळा नक्की काय झालं आहे. आनंदी म्हणते की सार्थक सरांची केस सुरू आहे आणि ते पेपर्स महत्त्वाचे आहेत. अण्णा तुम्ही प्लीज लवकर या. तेव्हा आता अण्णा म्हणतात की ठीक आहे बाळा, मी पोचतोच. आणि असं म्हणून अण्णा आता तिथून निघालेले असतात आणि ही सगळी गोष्ट आता केदारने ऐकून घेतलेली असते. पोलीस आता शवगृहामध्ये जातात आणि अंशुमनच्या बॉडीजवळ जाऊन त्याच्या पाठीवरचे फोटो घेतात आणि त्या पाठीवर एकही प्रकारचा लाल रंगाचा कोणताही डाग नसतो. तिथे वॉर्डबॉय असतो, त्याचप्रमाणे पोलीस असतात आणि एक कॅमेरामॅन असतो. सगळेजण फोटो काढतात, पण मात्र त्याच्यावर काही डाग नसतो. आता रेश्मा म्हणते की आपण काय करणार आहोत, मला खरंच काही कळत नाही. तितक्यात केदार येतो आणि म्हणतो की आनंदीकडे पुरावा आहे. रेश्मा म्हणते की तुला कसं समजलंय. केदार म्हणतो की मगाशी मी त्या जोशी वकिलांशी आनंदीला बोलताना पाहिलं. तिच्या वडिलांकडे म्हणे कोणत्या तरी प्रकारचा पेपर आहे त्याच्यावर. तेव्हा ती म्हणते की नेमका काय पुरावा आहे. तेव्हा नेत्रा म्हणते की नक्की तुम्ही असं काही ऐकलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, तिचे वडील घेऊन येतच आहेत. रेश्मा म्हणते की काही कर केदार, तिच्या वडिलांना इथे पोचू देऊ नकोस. केदार आता तिकडून धाव घेतो. नेत्राला आता टेन्शन आलेलं असतं. नेत्रा म्हणते की आनंदीकडे अशा कोणत्या प्रकारचा पुरावा असेल ज्याच्यामध्ये अंशुमनचा काही डाग असेल. तेव्हा आता अण्णा निघालेले असतात. मालती म्हणते की हो, तुम्ही एवढ्या घाईत कुठे निघालात. अण्णा म्हणतात की मी कोर्टामध्ये जातोय, ही फाईल महत्त्वाची आहे, द्यायची आहे, मला आता थांबवू नकोस. आता ती हात जोडून म्हणते की आई सप्तशृंगी, जे काही घडतंय ते सगळं व्यवस्थित होऊ देत आणि जे काही आनंदीने बोलवले ते काम पूर्ण पार पाडू देत. तर पुन्हा एका तासानंतर कोर्ट भरलं जातं आणि कोर्टामध्ये आता जज साहेब म्हणतात की काय झालंय ते पुढे तुम्ही आता तपासणीमध्ये मानमोडे सांगा. आता मानमोडे साहेब म्हणतात की जज साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तपासणी केली बॉडीची, पण त्याच्यामध्ये काहीही आढळून आलेलं नाही. जसं आनंदी मॅडम म्हणतात तशाच प्रकारे त्या बॉडीवरती कोणत्याही प्रकारची जन्मखून किंवा लाल रंगाचा डाग काहीही नाही आढळला. आणि आनंदी मॅडम म्हणतायत ते खरं आहे. हे ऐकल्यावर आनंदी आणि कोर्टातले सगळेजण खुश होतात. आणि त्याच वेळेला आता तिथे रेश्माला जबरदस्त मोठा धक्का बसतो. केदारही आता तिथेच पाहत राहिलेला असतो. नंतर कोर्टामध्ये जज साहेबांकडे तो पुरावा दिला जातो आणि तो फोटो बघून जज साहेब म्हणतात की आनंदी मॅडम म्हणतायत तशाच प्रकारे कोणत्याही प्रकारचा डाग नाही आहे. तेव्हा मग जोशी वकील म्हणतात की हो, माझ्या अशील आनंदी या खरंच सांगत होत्या आणि ते खोटं काहीही बोलत नव्हते. याचा अर्थ असाच आहे ना की त्या खरं बोलतायत. मग आनंदी म्हणते की हो जज साहेब, खरंच सांगते मी, सार्थक सर हे निर्दोष आहेत. आणि आनंदी आता सार्थककडे बघतच राहते, कारण तिचं म्हणणं कोर्टात खरं सिद्ध झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अण्णा रिक्षा करून कोर्टामध्ये निघालेले असतात. तेवढ्यातच आता रिक्षावाल्याला मारायला काही केदारचे गुंड येतात आणि अण्णांना देखील ते धरत असतात. मात्र अण्णा कुठल्याही प्रकारे फाईल सोडत नसतात. ते म्हणतात की माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी फाईल सोडणार नाही. गुंड म्हणत असतात की बऱ्या बोलाने फाईल द्या, नाही तर बघा. तेव्हा अण्णा काही मात्र ती फाईल सोडत नसतात. त्यानंतर आता इथे कोर्टामध्ये नेत्रा वकील म्हणतात की बरं, एक गोष्ट कळली की त्या बॉडीवरती जन्मखून नाही, पण आपण आनंदी यांच्या एकाच बोलण्यावरती कसा विश्वास ठेवू शकतो की त्यांच्या पाठीवरती जन्मखून होती म्हणून. असा दुसरा कोणता पुरावा आहे का, म्हणजे अशी दुसरी कोणती व्यक्ती आहे का जे हे सांगू शकेल की अंशुमनच्या पाठीवर लाल रंगाचा डाग होता, किंवा अशी दुसरी कोणती तरी व्यक्ती किंवा पुरावा किंवा कुठला कागद आहे का की हे सिद्ध करेल की अंशुमनच्या पाठीवर डाग होता. आता हे म्हटल्यावरती रेश्मा ही बघतच राहते. नेत्रा म्हणते की बरं, जज साहेबांना तिने सांगावं जर असा कुठल्याही प्रकारचं काही असेल तर, कारण एकटा आनंदीच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही आहे, बरोबर ना. आणि जर पुरावा असेलच तर तो कोर्टासमोर सिद्ध केला पाहिजे. नाहीतर असं व्हायचं की या मॅडम सांगतात आणि आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता आपण हे कसं करू शकतो, असं ती म्हणत असते. नंदी लगेच बोलून दाखवते की हो जज साहेब, माझ्याकडे पुरावा आहे. आणि त्यानंतर लगेचच जज साहेब म्हणतात की आनंदी, तुम्ही कोर्टाच्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा नेत्रा म्हणते की काय ना जज साहेब, त्यांची एक्साइटमेंट असू शकते, मी समजू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर पुरावा असेल तर तसा त्याने कोर्टासमोर सादर करावा, किंवा त्यांना वेळ लागत असेल तर मग आपण तसं थांबायला तयार आहोत, बरोबर ना.
असं ती म्हणते. त्याच वेळेला मनोज येतो आणि मनोज इथे गुंडांना मारायला लागतो आणि अण्णांना तो सांगतो की अण्णा तुम्ही लवकर निघा. आणि अण्णा आता गाडीवर बसतात आणि पुढे निघतात. गुंड त्यांचा पाठलाग करायला जातात, पण मात्र मनोज त्यांच्या मागे धावत असतो आणि ते पळून जातात. आनंदी आता अण्णा कधी येतात याची वाट बघत बसलेली असते. हे धर्माधिकारी मॅडम म्हणत असतात की मला वाटतंय मालॉर्ड की ना उगीचाच कोर्टाचा वेळ वाया घालवला जातोय. खरं तर कोणताही अशा प्रकारचा पुरावा नसेल तर आपण कसं म्हणू शकतो की काही अशा प्रकारचा पुरावा आहे यांच्याकडे. उगीचाच कोर्टाचा वेळ वाया कशाला घालवायचं म्हणते मी. असं म्हटल्यावर आता आनंदी बेचैन होते. अण्णा अजून आले कसे नाहीत असा विचार ती करते. तितक्यातच आता कोर्ट काही बोलायला जाईल तितक्यात अण्णा येतात. अण्णा म्हणतात की आनंदी मी आलेलो आहे तुझे पेपर्स घेऊन. तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा तुमची अशी हालत कशी झाली. तेव्हा ते म्हणतात की अगं रस्त्यावर काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं. तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा अण्णा म्हणतात की हो मी ठीक आहे. त्याच वेळेला आता इथे रेश्मा आणि बाकीचे लोकांना धक्का बसतो आणि इथे जज साहेबांना जोशी वकील म्हणतात की बघितलं का सर, यांच्यावरती अशा प्रकारे हल्ला झाला आहे. याचा अर्थ हेच आहे की कोणाला तरी माहिती होतं की कोर्टामध्ये पुरावा घेऊन येणार आहेत हे, म्हणून यांच्यावर हल्ला घडवला जेणेकरून ती इथे पोहोचूच नाही. आनंदी म्हणते की जज साहेब हे बघा हा आहे पुरावा. अंशुमनने त्याच्या आयुष्यात एकच गोष्ट चांगली केली, ती म्हणजे की त्याने स्वतःचे इन्शुरन्स पेपर काढले होते आणि इन्शुरन्स कंपनी आपल्या अंगावरती कुठल्याही प्रकारचा डाग किंवा जन्मखून असेल ते व्हेरीफाय करत असते. आणि त्याच्यामध्येच हे सगळं आहे की अंशुमनने स्वतःच्या अंगावरचा लाल रंगाचा डाग या कंपनीपासून लपवू शकला नाही. आणि त्याच्यामुळे आता हे सिद्ध होणार आहे की अंशुमनचं जे जन्मखुनेबद्दल मी बोलते ते सगळं सत्य अगदी खरं आहे. आणि हे म्हटल्यावरती आता कोर्टाकडे पेपर्स दिले जातात आणि जज साहेब त्या पेपर्सची तपासणी करायला सुरुवात करतात. आनंदी आता अगदी हतबल होऊन त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याच वेळेला जज साहेब ते सगळे पेपर वाचून घेतात आणि त्या पेपर्समध्ये असं लिहिलेलं असतं की आनंदी जे काही बोलतात ते खरं आहे आणि अंशुमनच्या अंगावरती तो रंगाचा डाग होताच. पण दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे जो मेला तो अंशुमन नाहीच आहे. जर अंशुमनचा खून सार्थक राज्याध्यक्ष यांनी केला असेल आणि खूनशेपोटी केला असेल तर तो अंशुमन असायला हवा होता, पण तो नाही आहे. याचा अर्थ सार्थक राज्याध्यक्ष यांनी खून हा केलेलाच नाही आणि जी व्यक्ती खून केलेला आहे ती व्यक्ती कोण आहे याची काही आपल्याला माहिती नाही. म्हणून त्याची तपासणी आधी करण्यात यावी असा मी कोर्टाला आदेश देतोय आणि सार्थक राज्याध्यक्ष याची या सगळ्या गुन्ह्यातून आरोपातून निर्दोष मुक्तता होत आहे. आणि यापुढे कोर्ट असा आदेश देत आहे की लवकरात लवकर अंशुमनच्या शोधाशोध सुरू करावी आणि अंशुमन कुठे आहे शोधावं आणि जी व्यक्ती मेली आहे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा. आणि कोर्ट ही केस इथे संपवत आहे. सार्थक राज्याध्यक्ष याला ही कोर्ट निर्दोष मुक्तता करून सोडत आहे. हे म्हटल्यावरती आता सगळेजण खूपच खुश होतात. सार्थकच्या डोळ्यात पाणी येतं. आनंदी पण तिथे उभी राहूनच रडत असते आणि सुधालाही आता आनंद झालेला असतो. ती देवाचे हात जोडते आणि आभार म्हणते की देवा परमेश्वरा वाचवलंच आम्हाला सगळ्यातनं. मात्र केदारचा हा प्लॅनही आता पुन्हा फसलेला असतो आणि अण्णा पेपर्स घेऊन आलेले असतात. आनंदीचं आता तो विजय पाहून अण्णा देखील खुश झालेले असतात. त्यानंतर कोर्ट म्हणतं की आता इथल्या वेळेला ही कारवाई बंद होत आहे आणि कोर्ट संपत आहे असं म्हणून सगळे आता निघून चाललेले असतात. नेत्रा ही केस हरलेली असते आणि सार्थक हा येतो आणि आई तिच्या समोर येते आणि आई म्हणजे सुधा समोर आल्यावर त्याला गहीवरून येतं. ती देखील त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आनंदी समोर येते. आनंदी आल्याबरोबर आनंदी म्हणते की सार्थक सर आणि ती मिठी मारते. त्याच वेळेला तिथून केदार आणि रेश्मा हे सगळं बघत असतात. सगळेजण आता बाहेर येतात आणि अण्णा म्हणतात की सार्थक सर तुमची या केसमधून सुटका झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. तेव्हा आता आनंदी आणि सार्थक दोघेही म्हणतात की खरं तर हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तुम्ही हे पेपर्स घेऊन आला नसतात वेळेवर तर मग कोर्टाने काहीतरी वेगळाच निकाल दिला असता. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हो अण्णा खरंच हे तुमचे उपकार आहेत माझ्यावर. तेव्हा अण्णा म्हणतात की हो उपकाराची भाषा काय करताय तुम्ही. खरं तर तुमचा सच्चेपणा हा कोर्टासमोर यायला हवा होता म्हणूनच. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या गुंडाने मला घेरलं होतं. त्याच वेळेला मनोज आला तिथे आणि मनोजने मला वाचवलं. मनोजने जर मला सोडलं नसतं तिथून तर कदाचित मी इथे कोर्टामध्ये आलो नसतो. तेव्हा आता सुधा म्हणते की काहीही असे ना पण सार्थक माझा मुलगा या सगळ्यातून निर्दोष मुक्त झाला म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी आनंदीचे बाबा तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही वेळेवर आलात कोर्टात. आणि आनंदी तुझेही खूप आभार आहेत कारण तू हा जर मुद्दा उठवून धरला नसतास की अंशुमन जिवंत आहे तर कोर्टात कदाचित हे सिद्ध झालं नसतं की सार्थक निर्दोष आहे.
हे म्हटल्यावर आता सगळेजण बघतच राहतात आणि त्यानंतर आनंदी म्हणते की मी दादाला फोन करून कळवते. आनंदी मनोजला फोन करते. मनोजच्या हाताला जरासं झटापटीमध्ये खरचटलेलं असतं. आता मनोज म्हणतो की अगं आनंदी, अण्णा पोचले का तिकडे? आनंदी म्हणते की हो दादा, अण्णा पोचले. त्यांनी कोर्टासमोर पुरावा देखील दाखवला आणि त्याच्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की सार्थक सरांनी अंशुमनचा खून केला नाही आणि अंशुमन हा मेलेला नाही. म्हणूनच आता दादा तुझ्यामुळे निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे त्यांना. खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा मनोज म्हणतो की अगं आनंदी, असं काय बोलतेस तू? आणि खरंच मी जे काही बोलतो आहे त्याबद्दल वाईट नको वाटून घेऊ. तुला माहिती आहे ना माझी चिडचिड होते. म्हणते की हो दादा, मी अगदीच समजू शकते तुझं, मला सगळं काही माहिती आहे. पण आपण आता सार्थक सर सुटलेत ना, या सगळ्या केसचाही निकाल लावूया आपण. त्यानंतर इथे वृंदा म्हणत असते की अजून सार्थक आला नाही. बघितलं, त्या आनंदीने काहीतरी गोळ घालून ठेवला आहे. अरविंद म्हणतो की अगं जरा शांत हो वृंदा, किती बडबड करशील? तेव्हा वृंदा म्हणते की मी तुम्हाला सांगते ना भाऊजी, ती आनंदी काही सार्थकला सोडवू शकणार नाही. तितक्यातच गाडीचा आवाज येतो आणि गाडीचा आवाज आल्यावर अरविंद म्हणतो की बघितलं, तू आनंदीला नाव ठेवत होतीस ना, आनंदीच आता येते बघ. आणि आनंदी येते म्हटल्यावरती इथे वृंदा ही बघतच राहते. शलाका म्हणते की आई, अगं सगळा गेम पलटला. पुढच्या भागामध्ये सार्थक आनंदी त्यांच्या बेडरूममध्ये असतात. सार्थक म्हणत असतो की खरं तर मी तुमच्या सगळ्यामुळेच हे सगळ्यातून सुटलोय. तुम्ही हे असं सिद्ध केलं नसतं तर मी सुटलोच नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की आता आपल्याला शांत बसता कामा नये. तो अंशुमन काही ना काहीतरी करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आणि हे नक्की आहे की तो आपल्यावर हल्ला पुन्हा करूच शकतो. म्हणूनच आपल्याला अगोदर त्याला शोधलं पाहिजे. जोपर्यंत अंशुमन हा पोलिसांच्या ताब्यात जात नाही ना, तोपर्यंत काही आपलं खरं नाही, तोपर्यंत तो त्रास देण्याचं काही सोडणार नाही, असं आता आनंदीला तो म्हणत असतो. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.